नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे खवणे बीचला. ॲक्च्युली सोशल मीडियाच्या जे हवाहवासं वाटणाऱ्या दुनियामध्ये आता मी गावी आलेलो आहे. तर खूप सारे मुंबईला रील्स करत होतो. तर तिथे बघितलं की कोकणामध्ये खूप जण खवणे बीचला जात आहेत. तर नक्की काय आहे, कारण की तिथे बीच आहे की कयाकी करतायत एका खाडीमध्ये जाऊन कांदळवनाची सफारी करतायत. तर नक्की एक्झॅक्टली काय आहेत ते आपण पाहूया तिथे जाऊन. म्हणजे तिथे राहण्या खाण्याची सोय आहे का, किती खर्च होतं, कसं जायचं आहे, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करेन. तर चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत सातेरी मंदिराकडे. हे आमचं वेताळ मंदिरचं एंट्रन्स आहे आणि इकडे हे सातेरी मंदिर हे बघा. तर इकडनंच आता आपण वाया नेरूळ, नंतर कुडाळ आणि तिकडनं म्हापणे असं आपण जाणार आहोत. तर दुपारचा वेळ आहे. सगळे ॲक्च्युली मोस्टली आता कांदळवनची सफारी बोलतात काय की ते संध्याकाळच्या वेळी म्हणजे इव्हनिंगच्या टायमाला चांगलं पडतं, पण आपण दुपारचं निघालेलो आहे. तर बघूया कसं आहे ते. चला. तसं बघायला गेलं तर खूप महिन्याच्या नंतर ब्लॉगिंग करतोय. तर काय बोलायचं काय ते पण आहे कळत, म्हणजे सवय निघून गेली होती. रील्स टाकतोय मी माझ्या चॅनलवरती, पण ब्लॉग्स खूप कमी करतोय, कारण की आताच्या ह्याच्यामध्ये ब्लॉग्स बघणारे खूप कमी जण असतात. तरी पण बोललो चला कुठे नवीन ठिकाणी चाललो आहे तर एक ब्लॉग तर बनवलंच पाहिजे. तर आपल्या या ब्लॉग बनवल्यावर काही जणांना फायदा होईल तर चांगलंच आहे. तर चला, आता आपण आलो पेंडूर मार्गे. तर आता इकडनं लेफ्ट गेला तर कुडाळला आपण जातो, राईटला गेला तर हा रोड डायरेक्ट मालवणला घेऊन जातो. जर जे मालवणवरनं येत असतील तर त्यांना मालवणवरनं पण खवणे जवळ आहे एकदम. आपण आणि मग तिथे 4 किलोमीटर पुढे खवणे, आणि आपण आता या साईडनी जातोय कुडाळ मार्गे. आपल्याला कुडाळ जवळ पडतो, कारण की कुडाळ इकडनं खाली 9 किलोमीटर आहे, वेंगुर्ला 28 किलोमीटर. तसं खवणे आपल्याला वेंगुर्ला तालुक्यातच पडतं. तर आपण निघतोय चला कुडाळ मार्गे. तर आता आपल्याला सुंदर नेरूळ पार्कचं ब्रिज लागणार आहे. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो बघा, चला. आणि रोड पण सिनिक आहे. तुम्ही मालवण साईडने जे येत असतील त्यांना खवणे जवळ आहे एकदम. तर इकडे खूप सारे भाजीवाले भाजी लावतात. हे बघा, भाजी घेऊ शकता तुम्ही जर कुडाळ मार्गे जात असाल. या साईडला एकदम ताजी ऑर्गॅनिक भाजी लावतात. तर आपण स्ट्रेट जाऊया पुढे. थोडासा स्पीड ब्रेकर आहे. तर आता ही चढण जो येतो आहे ते नेहरू पार्कचं फेमस बीच आहे. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. संध्याकाळच्या वेळी खूप सारे टुरिस्ट इथे येऊन थांबतात, फोटो सेशन करतात. प्री वेडिंग शूटसाठी खूप जण इकडे येतात. पिक्चर टाइमपास 2चं शूटिंग पण इथे झालं होतं. तर तुम्हाला दाखवतो हे बघा. लोकेशन बघा किती मस्त आहे. तर मित्रांनो, हा रोड आहे ना MIDC मध्ये. तर आपण पाठवून आतल्या साईडने आलो, कुडाळला नाही जात. इकडनं आता आपल्याला हा राईड घेऊन डायरेक्ट मापन रोड पकडायचा आहे. पाट नंतर मापन असं करत आपल्याला खवणे बीचकडे जायचं आहे. तर हा रोड जातो. तर चला आपण जाऊया. तर मित्रांनो, आपण या टर्नवर आलो जिथे निवटीला तुम्ही जाऊ शकता. खवणे चौपाटी 21 किलोमीटर आहे. सागवेश्वर 22 किलोमीटर आहे. सागवेश्वरला लेफ्ट जायचं आहे आपल्याला. आता राईड घ्यायचं आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट, चिप्पी एअरपोर्टला जायला पण हाच रोड आहे. 19 किलोमीटर आहे. खवणे इकडनं 21 किलोमीटर दाखवतोय. 1 किलोमीटर मध्ये थोडा झोल वाटतोय मला. अशी तिकडे 20 दाखवत होते. 1 किलोमीटर पुढे आलो तर बोलतोय आता 21 किलोमीटर आहे. काही नाही, जाऊया. स्ट्रेट रोड आहे, तसा रोड खाली असणार, थोडस वळणं असणार आहे. ते जागोजागी ताक आणि हे सगळं लावलेलं आहे. तुम्हाला कळिंग खायचं असेल, ताक लस्सी, तो जागोजागी गावातल्याच लोकांनी छोटेसे आपले स्टॉल लावलेले आहेत. तर तुम्ही थांबून पिऊ शकता इकडे. तर चला भेटूया आता पुढे. हॅलो गाईज, आपण आता 20 की 19 किलोमीटर लांब आहे आता खवणे बीच. आता थोडं सुंदर आहे बघ. आता
पप्पाला सगळे काय सांगले नाही मग पप्पा चुकीच्या रस्त्यामध्ये नाही जाणार आणि दुसऱ्या बीच मध्ये जाणार दुसऱ्याकडे काय खवणे इकडनं स्ट्रेट आहे ना खवणे बीच मग इकडे जायचं का हा हा पहिला इकडे जाणार रस्ता हा सीधा जाईल ना डायरेक्शन मला नीट नाहीये चल काय तिकडे दाखवतो तसं उलटा दाखवलेला रस्ता आता ग्लिच झालेला. आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. आता आपण जस्ट क्रॉस करून वर चढलो आहे. इकडनं साखळेश्वर मोरबा बीच खवणे 6 किलोमीटर आहे. हॅलो गाईज, आपण आता खवणे बीच कडे पोहोचलोय. बघा इकडनं दिसतंय तेवढं सुंदर दिसतंय. इथे आपण आता आमच्या गाडी पार्क केलोय. मग चला. तर मित्रांनो पोहोचलो आहोत आपण खवणे बीचला. इकडे बाईक आपण पार्क केली आहे आणि खाली बघा लाटांचा आवाज मस्त वाटतोय. इथे जागोजागी सगळ्यांनी आपले बोटिंग सर्व्हिस कायाकी सर्व्हिस सगळे असे लावलेले आहेत. तर खाली जाऊया. बाय वॉकिंग आहे तेव्हा तिकडे ते सगळं दिसतंय म्हणजे कायाकी करताना आपल्याला. आणि ह्या साईडला आहे तो समुद्र बीच आहे. चॅम इकडे पाया पडतोय. देवस्थान आहे छोटंसं. तर चला पोचलो आहेत. कुडाळवरनं तसं बघायला गेलं ना स्ट्रेट रोड आहे. पाट महापण आणि जरा 3 किलोमीटर पुढे आलात काय खवणे बीच आहे. स्ट्रेट गेलात तर तुम्ही भोगले निवटी बीचला पण जाऊ शकता. तसं गाडी खाली आणू शकता बाईक तुम्ही लावायचं असेल तर. पण आम्ही वरच लावली आहे कारण की तिथे खूप जणांनी लावली होते. तर तिथे लावली तर परत काढलीच नाही. तर पहिलं बीचकडे जाऊया आणि मग काय काय सर्व्हिस आहे ते आपण पाहूया. चला. तर मित्रांनो वरती एकाला विचारलं ना तो बोलतो इकडनं परत तुम्हाला 7 किलोमीटर बाहेर जावं लागेल. एक फिशिंग कंपनी लागते. तिकडनं उतरलात का तुम्ही तिकडे डायरेक्ट येऊ शकता. पण कायाकचे पैसे तर तेवढेच लागणार. 250 रुपयेच घेणार आहे ते. म्हणजे रिक्षाचं कसं लाईन नसतो तशीकडे लाईन सिस्टम असतात. जर तुमचे ऑलरेडी प्री बुकिंग असेल तर तो डायरेक्ट घेऊन येणार. अदरवाईज इकडे आला तर जी पहिली आहे कायक तो सर्व करेल तुम्हाला. थोडं परत तेवढं लांब जाण्यापेक्षा इकडनंच कायक घेऊन आपण फिरूया. चला. तर आता इथे आपण कायक करूया. 3 जण आहेत. एकच बोट घेतलेली आहे. ते बोलतात इकडनं तुम्ही कायाकी करून पुढे आलात कांदळवनची सफारी करून का मग तुमची बोट जरा वर उचलून ठेवायची तिकडे आणि मग तुम्ही बीच पण फिरू शकता. आणि फिरून झाल्यावर मग कायाक इकडे घेऊन या. तर बघूया आता असं फिरत जाऊया. चला. तर लीना तयार होते. 250 पर पर्सन बोलले. बघूया. चला. तर यांची चाललंय तेव्हा कुठे पण नेत आहेत ते बिंदास. मजा करतायत. आपली बोट इथेच अटकलेली आहे. तो गेलाय हाणायला. बघूया. चला. तर मित्रांनो कायाकी करतोय. दम लागलाय. तिकडे लीना आहेत. एकाला एक्स्ट्रा बोलवलं कारण की तिघांना जमत नव्हतं मला घ्यायला मारायला. तर बोललो तू कर आणि व्हिडिओ पण काढायचा आहे बोललो. तर व्हिडिओ काढणं आणि चाकू मारणे सगळं एकसाथ होत नाही. बॅलन्स डिसबॅलन्स होतोय बोट. चॅम्प तो हलू नकोस कारण की स्विमिंग करता तर मला पण येत नाही ना. चॅम्पला थोडंफार येतं आणि लीनाला पण. तर लीनासाठी मागवलं आहे. तर व्हिडिओ काढायला घेतला ना का अशी बोट एकदम स्टील होते एका जागेवर थांबते. तर हवा येतं तशी चालली आहे ती. तर हे कांदळवन आहे तिकडे. दम लागते. त्या साईडला कांदळवन आहे बघा. तर मी तिकडे घेतो. चला टर्न मारतो. तर मारून आता हे सामने दिसते आहे ते कांदळवन आहे मित्रांनो. त्या साईडला बघा खूप जण करतायत बोटिंग. आपण आता थोडंसं चक्कू मारत पुढे आलो आहे. दोन्ही जमत नाही. चक्कू पण मारा आणि कॅमेरा रेकॉर्डिंग करा कारण की नाही मारलं ना की एकदम स्लो होते बोट. आणि चॅम बघा काय करतोय बघा. असा मधीत पुरा झोपून गेलेला आहे. तर तिकडे भरपूर जण आहेत. तर आपण तिकडे जाऊया. चला.
बस बोलतोय मी आता तुम्हाला घेतोय, त्याने बोटला तिथे बांधलंय. बोलतो मी गाईड आहे तर माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची, तर त्याने तेवढं बांधलंय. थोडंसं व्हिडिओ पण काढायला आपल्याला मिळेल. आता धैर्य बसलाय, मी पण मारतो जरा, पण व्हिडिओ काढायला पण आपल्याला ते बरं पडेल. आता थोडंसं पाणी उडलंय. हा बेट आहे. ओके. पारसने आपल्याला खूप हेल्प केलं काय की करायला, कारण की लीनाला तेवढं जमत नव्हतं आणि मला पण नाही जमत होतं. तर त्याने ते बोटीला बांधलंय तिकडे ते बघा. आणि आता बोलतोय की जायचं आहे तर आम्ही एकटा हे करतोय आणि खेचतो बोटला बोलतो, कारण तुम्ही इकडे तिकडे घेऊन 2 वेळा आपण त्याच्या आतमध्ये गेलो तिकडे. तर बोललं ठीक आहे. तर असं होतं हे कांदळवन सफारी. आता आपण इकडनं बीचवर जाऊया. फारच कितवीत आहेस तू? 3रीत. आणि हे बोटी तुझं हे नाव काय यायचं कायाकीचं, कोणाला पाहिजे असेल तर? मग ओके ओके ओके, असं आहे. तू गाईड म्हणून आहेस. वा, छोटा गाईड आपल्याला भेटलाय. बघ, तो तुझ्यापेक्षा मोठा वाटतोय आणि मॅच्युअर्ड पण आहे. हॅलो गाईज, आता माझे पप्पा मम्मा आणि एक आहे गाईडवाला पारस, आणि आता हे बीचकडे नेत आहेत आणि मी फक्त आराम करते. सगळे 3 जण मला सांगतात आराम करायला, मग मी फक्त व्हिडिओ करतो. कांदळवनची ती गुफा बोलतात ती ही आहे बघा इथे सामने. हा तिथे आहे. मार मार पारस, घे पुढे घे. लीना घे जरा व्हिडिओ काढू तिथे. तिकडे गेले आहेत, तिथे बोटी ना अटकतात, परत टर्न मारताना ना मारी. ते आले बघा आपल्या बरोबरचे, किती फटाफट फटाफट आले ते लोक. तर आता आपण परत चाललोय, तिकडे जात नाही तिकडे आतमध्ये. आता बीचवरती जाऊया चला. मित्रांनो, हे नंबर आहेत धैर्यच्या पाटी लिहिलेले आहेत बघा. श्री नीनादेवी कायाक, सुरेश, केशव, धनराज करून आहेत हे 3 जण. तुम्ही या नंबरवर कॉल करून बुक करून पण येऊ शकता आणि गाईड पण घेऊ शकता. तर तुमचं थोडंसं टाईम पण वाचेल, ताकद पण वाचेल आणि तुम्हाला चांगल्यापैकी माहिती पण मिळेल. तर आपल्यावर छोटू पारस आहे, खूप छान त्याने माहिती दिली तशी. पण खरं सांगितलं ना, खूप दम लागते रे, पाठ भरून येते मारून मारून. घामाघूम चालू आहे. लीना सांगते व्हिडिओ काढ. ठीक आहे. काय काय मित्र? आणि हा दे ॲपल ज्यूस दे, ती 4घांना दे एक. आणि थंडा कुठला आहे? जेवढी ताकद आहे तेवढ्यापर्यंत. हा एक स्प्राईट आणि बाकी 3 ॲपल ज्यूस दे. तर मित्रांनो, हे असे मधीत बोटीमध्ये पण प्यायला म्हणजे थंड कोल्ड्रिंक्स या ॲपल ते सगळं देऊ शकता तुम्ही. स्प्राईट ह्याला दे आणि ॲपल ज्यूस 3घांना दे. नाही बोटीचं तिकडे नेतो, पाण्यात नाही टाकत. दिली ना. हा वेट पकड जरा तू, आता पकड. तर हे रिफ्रेशमेंट आहे मित्रांनो, खूप मस्त वाटतंय. चल चल चल, उठ आणि चल ना तिकडे. उठलो चल. तर आता आपण तिथे कायाकी करून गेलो. आता बीचवर जाऊया. तर बीचला जायला ना बोटीचे 50 रुपये बोलत आहे. तर आपण इकडनं असं करत करत कमी हो आहे तर जाऊया. नाही आहे तेवढा खोल. चल मला नाही, इथेच एवढंच आहे ते. तर मित्रांनो, बीच तर आहे बघा, कसलाच लाट येतोय, पण थोडंसं डेंजरस वाटतंय खाली जायला. लाट बघा कसलीच येते. थोडासा इथे उभं राहूया.
स्लोप आहे पुरा आहे बघा. असं वाटतं खाली जाईल असं वाटतं, पण कोण बीचकडे कोण दिसत नाही आहे तुम्हाला बघा. कोण आंघोळ बिंघोळ करताना दिसत नाही, कारण की एकदम स्लोप आहे. म्हणजे पाणी खेचून नेईल तुम्हाला एकदम. ते बघा कशी लाट येते, म्हणजे कुठली लाट कुठपर्यंत ते सांगू शकत नाही. बघ ही आता पहिली लाट जराशी झाली आहे, पण कुठले कुठले लाट वर येतात आणि खाली खेचून नेतोय लाटी बघा. कोण जास्त जण नाही आहेत लाठीमध्ये. आपण जरा खाली लागेल चॅम्पला त्या साईडला जो थोडासा आहे तिकडेच आंघोळ घालूया. तर असा आहे हा खवणे बीच. त्या साईडला खडखड आहे पुरं आणि त्या साईडला पण. हे मधीतच तेवढा भाग आहे जिथे एन्जॉय करू शकता, पण हे एकदम स्लोप आहे, खाली खेचून नेईल पाण्याला. तर चला आपण तिकडेच आंघोळ करूया. मस्त नारळा आणि पोपळीची झाडं आहेत, जास्त नारळाची झाडं आहेत. आणि ह्या साईडला कांदळवन आहे, म्हणजे खाडीमधनं तुम्हाला तिकडे कांदळवन मँग्रोव्सचे दाखवतात. तिथे आंघोळ बिंघोळ करायला काही नाही, या साईडला येऊ शकता आणि करू शकता तुम्ही. आणि इथे तसं आरामात आंघोळ करू शकतो चॅम्प. तर चॅम्प भिजतोच आहे. चला आता त्यांना सांगितलं आहे लंचसाठी बघा जरा, ते करूया आणि मग आपण आपल्या घरच्या वाटी लागूया, मार्गे लागूया. थकायला झालं ॲक्च्युली काय की करून करून करून. तर मित्रांनो इकडे जवळच आलो आपण खवणे बीचच्या इकडेच. तिथे बीच आहे ते बघा सामने. तिथनं लागूनच यांचं खानावळ आहे. तर आम्ही बांगडा फ्राय आणि सुरमई फ्रायची थाली ऑर्डर केलेली आहे आणि प्रॉन्स प्लेट आहे. चला आणि रिजनेबल रेटमध्ये. लिना जरा मान असं कर, खाली कर मान, पाठीमागे बोर्ड आहे तो. तर हे त्यांचं प्रायजेस आहे.